बघा आज आपण बनवत आहोत भरलेल्या दोडक्याची भाजी। त्याच्यासाठी बघा इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजून, हळद, जिरी, मोहरी, इथं बघा धने आणि थोडासा कच्चा मसाला, आपले खडे मसाले घेतलेले आहेत। नंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं, मीठ, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि आपला घरचा काळा मसाला। आता आपण अगोदर हे धने आणि हे भाजून घेऊयात। बघा कढई गरम करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यात थोडे धने आणि खडे मसाले थोडेसे आपण किंचित फक्त गरम करून घेणार आहे, खूप भाजायचे नाही। बघा एकदम बारीक गॅसवर एक अर्धा मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत। बघा थोडासा वास यायला लागला ना की मी गॅस बंद केलेला आहे बघा, आणि आपले छान धने परतलेले आहेत, तर आपण काढून घेऊयात। बघा दोडक्यांच्या ना शिरा काढून घ्यायच्यात बघा अगोदर, आणि नंतर आपण एक फोडी करून घेणार आहे बघा। याच्या अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्यात। बघा दोडक्यांच्या शिरा काढून झालेत। आता एवढ्या आकाराचे बघा असे काप करायचे आणि ह्याच्या अशा बघा 4 फोडी करून घ्यायच्या। अशा प्रकारे आपण सगळे दोडक्यांचे बघा करून घेणार आहे। असं कट करायचं म्हणजे आपल्याला याच्यात मसाला भरायचा आहे बघा, ह्याच्यासाठी असं। आता हे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत बघा। धने बारीक झालेत, आता आपण अगोदर हे ना मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात। बघा धने थोडेसे बारीक झाले ना की आपण याच्यात बघा मीठ टाकून घेणार आहोत अगोदर। नंतर हे शेंगदाण्याचं कूट बघा, आणि आपला घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला हे पण आपण मिक्सरमध्ये टाकून बघा हे बारीक करून घेणार आहोत चांगलं। आता बघा मिक्सरमध्ये अशा प्रकारे आपलं हे वाटण झालेलं आहे, तर हे आपण काढून घेऊयात। बघा आता हे आपण वाटून घेऊयात। बघा हिरवं वाटून घेतलेलं आहे, त्याच्यातील बघा आपण थोडं वाटण याच्यात मिक्स करून घेणार आहोत। बघा हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, आणि याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे बघा। आता हे सगळे मसाल्याचा बघा खूप छान वास सुटलेला आहे, कच्च्या मसाल्यांचा विशेष करून। आता हे आपण सारण ना दोडक्यांमध्ये बघा भरून घ्यायचे। बघा दोडक्याच्या अशा बरोबर मध्ये भरून घ्यायचे बघा आपल्याला हे सारण। जेवढं बसतंय ना तेवढं आपण हे सारण व्यवस्थित भरून घ्यायचे बघा, अशा प्रकारे। बघा तेल टाकून घेतलेलं आहे, आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊयात। मोहरी छान तडतडली, थोडेसे जिरे टाकून घेऊयात। आता आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊयात बघा। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत बघा। त्याच्यात थोडीशी आपण हळद टाकून घेऊयात बघा, अर्धा चमचा मी एवढी हळद घेतलेली आहे, आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हे मिक्स करून घेऊयात। आता दोडक्यांच्या फुल टाकून घेऊयात बघा अगोदर, हे मिक्स चांगलं करून घेऊयात हलवून। बघा दोडका थोडासा तेलात परतलेला आहे, आता हा मसाला टाकून घेऊयात आपण। दोडक्यांमध्ये मिक्स करून घेऊयात बघा सगळं। कसला छान आपला दोडक्याचा वास यायला लागलेला आहे बघा आत्ताच। आता आपण याच्यात ना आपल्याला जसं पाहिजे तसं बघा पाणी आपण ओतून घेऊयात।
तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे बघा त्यानुसार तुम्ही करू शकता. बघा साधारण एवढे ना मी 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे बघा. आणि अशी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपण ही भाजी शिजवून घेऊयात. बघा भाजीला आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण गॅस कमी करून घेऊयात आणि 20 मिनटं बघा तरी दोडका शिजण्यासाठी लागतात बघा. तर आपण एकदम बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरती काय करूया, दोडका शिजवून घेऊयात. आधीमध्ये हलवायचं आहे बघा, म्हणजे सगळीकडनं आपला दोडका चांगला शिजेल. बघा तुम्ही पाहू शकता की 20 ते 22 मिनटं झालेली आहेत बघा. आपली दोडक्याची भाजी किती छान झालेली आहे आणि दोडका पण बघा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. हो का, अशा प्रकारे लगेचच हे होतं, शिजलं व्यवस्थित बघा. बघा अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. बघा एकदम घट्ट अशी आपली ही दोडक्याची भाजी तयार झालेली, भरलेला आपला दोडका. चला तर मग अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार आहे. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.